यांच्या चित्रपटात मूर्त आलेले अमन कोयरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि तो हा देखील मूर्त चित्रपटात निर्माते दिग्दर्शक नामवंत किरण शांताराम यांच्या हस्ते होते। हा आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे। त्यांच्या वडिलांच्या चित्रपटातलं चंदनाची चोळी अंगंग जाळी या चित्रपटातलं जरा लादरान साजरा मुखडा या गाण्याचं त्यांच्याच पिक्चरमधल्या गाण्याचं आज आपण चित्रीकरण करतोय। 2 शब्द किरणजी बोलतील, सगळ्यांना आशीर्वाद देतील, तेवढे आशा ठेवतो। किरणजी और पीछे और पीछे जाओ जाओ जाओ, आप लोग आगे जाओ ना। हाँ सर, रेडी रोलिंग। माझ्या चित्रपटाची आपण सुरुवात करतोय। मला त्यात आहे की एका चित्रपटात गाणं होतं, त्या गाण्याचं फक्त मुखडा हा त्यांना वापरायचा होता। त्याची मी गाणं आणि मला एक बरं वाटतं की अशी काही जुनी गाणी त्याचा मुखडा असेल किंवा असेल नवीन चित्रपटामध्ये येऊन त्या चित्रपटाला काही मदत होत असेल तर अशी गाणी जुन्या निर्मात्यांनी देणे हे योग्य असं वाटतं मला। कारण तुमचं संपूर्ण गाणं ते घेत नाहीत, फक्त मुखडाच घेतात आणि मुखडा घ्यायला काहीच हरकत नाही। मी आता निर्माता म्हणून मी सांगू इच्छितो की ह्या नवीन निर्मात्यानं या पद्धतीचा हा चित्रपट करतायत। हा चित्रपट त्यांचा चांगला हो। चित्रपटाचं नाव आहे एक अवघड कहाणी, ही अवघड कहाणी चांगली व्यवस्थित सरळ जावं, कुठेही डिस्टर्ब होऊ नये आणि म्हणून ह्या अवघड कहाणीला माझ्यातर्फे शुभेच्छा। थँक्यू सर। क्लॅप नाही आहे। थोड़ा सा राइट होके निकालिए। ओके, थँक्यू सर। आधा घंटे से एक मिनट सर, एक पूजा कुठे गेली? हो इकडे सर निघालेच सर। रेडी ओके ओके। अमन, एक अवघड गाणी या चित्रपटात मूर्त आणि छानपैकी हा शूटिंग सुरू होत आहे, कसं वाटतं? एकदम छान वाटतंय। आज म्हणजे पहिला दिवस आहे आणि सगळे म्हणजे किरण शांतारामजी आले होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, ओपनिंग झालं, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे। अच्छा, अवघड कहाणी नक्की ही काय आहे? अवघड कहाणी म्हणजे असं प्रेक्षक पण आता नाव ऐकल्यानंतर कन्फ्युजन होणार आहे की अवघड कहाणी ही कसली अवघड कहाणी आहे? अवघड कहाणी म्हणजे एक रिलेशनशिपबद्दल आहे, म्हणजे पण ते मी ओपनली सांगू शकत नाही। तुम्ही म्हणजे मी हेच सांगलं ऑडियन्सला की मग तुम्ही थिएटर जाऊन बघा कशी म्हणजे काय स्टोरी काय। मग आजपासून आपल्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आहे, तर किती दिवस शूटिंग आणि कसं प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही? आज आमचं मुहूर्त होतं आहे फिल्म सिटीमध्ये आणि 4 तारखेपासून आमचं शेड्यूल आहे पुण्याला, म्हणजे पूर्ण चित्रपट पुण्यालाच असणार। आणि आज जे गाणं तुम्ही शूट करणार आहेत ते व्ही शांतारामसारखा म्हणजे चित्रमहर्षी जे आहेत व्ही शांताराम त्यांच्या चित्रपटातलं गाणं नक्की काय केलं तुम्ही हा प्रकार? असा म्हणजे आम्ही असं दाखवलं आहे की एकतर आम्ही मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नवीन सिस्टम आणतो आहे रिमेकचा, जे आपले फक्त बॉलिवूडमध्ये आहे, रिमेक वगैरे करतात, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये कोण नाही केलं आजपर्यंत। मग आम्हाला हे गाणं असं आवडलं की आम्ही असं विचार केला की यामध्ये हिरोचा पूर्ण जन्म होतो, म्हणजे न्यू बॉर्न, म्हणजे त्यामध्ये दाखवलं की त्याचा मागच्या जन्मी त्याचा हा गाणं होता। नक्की। आणि या चित्रपटात कोण कलाकार येतात, काय कलाकारांची निवड केली? या चित्रपटात मेन लीडमध्ये पृथ्वी आहे, पृथ्वी मोरे आणि सुप्रिया माडिक आहे। तसं आणखीन बरेच कलाकार आहेत, मकरंद देशपांडे आहेत, आणखी अंकित जगदाळे आहेत,
आणखी इतर आहेत ते आता पूर्ण डिक्लेअर नाही केलं आहे, म्हणजे 1-2-4 दिवसात फायनल होणार. म्हणजे या अगोदर तुम्ही भोजपुरी हिंदी चित्रपट केले हो. आणि मराठी हा तसा तुम्ही प्रथमच करताय. आता कसं आहे म्हणजे मराठी आणि ह्या ह्याच्यामध्ये तुमचं कसं? नाही म्हणजे डिरेक्शन म्हणजे काय, मला माझं हे मान्य आहे की आपल्या इंडस्ट्रीमध्ये कुठलेही काम असू द्या, आर्टिस्ट आणि टेक्निशियन त्यांना म्हणजे काय मराठी असू द्या की भोजपुरी असू द्या की टॉलिवूड असू द्या, त्या काही फरक पडत नाही. म्हणजे फील्ड एकच आहे, काम करण्याचं पद्धत एकच आहे, म्हणून काय त्रास नाही. आणि मी माझा जन्मच महाराष्ट्रात झाला, म्हणजे मराठी मला पूर्ण येतो आणि एक इंटरेस्ट होता मराठीमध्ये, म्हणजे ॲज अ डिरेक्टर किंवा हे सगळं. अच्छा, आता या चित्रपटात तुम्ही नवीन कलाकार घेतलेले आहेत. हो. जे आहेत ते म्हणजे काय वाटतं की म्हणजे काही चित्रपटात नवीन चित्रपट घेतले, काही चालला पिक्चर, काही चालत नाही, तर तुम्हाला काय नाही वाटतं? माझं असं म्हणणं आहे की चित्रपटात नवीन कलाकार असो की जुने असो, ते तुमचं कॉन्सेप्ट चांगलं असेल, स्टोरी चांगलं असेल आणि मेन म्युझिक, त्यावर तुम्ही ऑडियन्सला अट्रॅक्ट करू शकता, आणखीन काही नाही. मग तुमच्या चित्रपटातल्या म्युझिकबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? मी काय बोलणार, मग लोक हेच सांगणार की लोक असंच म्हणतात. नाही ॲज अ डिरेक्टर तुम्हाला काय ॲज वाटतं अ की तुम्हाला डिरेक्टर स्वतःला म्युझिक confidence- ॲज अ डिरेक्टर म्युझिक इज सुपर हिट अँड आय थिंक हा चित्रपटाचा म्युझिक नंबर 1 होता, म्हणजे हा वर्षाचा नंबर 1 म्युझिक आहे अकॉर्डिंग टू मी. आणि शेवटचा प्रश्न, चित्रपटाचे निर्माते दोघेही नवीन आहेत, हो. मिस्टर महेंद्र मोरे आणि सचिन कदम. त्या लोकांकडे तुम्हाला किती प्रोत्साहन मिळालं आणि किती फॅसिलिटी मिळाली की काही बंधनं घातली आहेत का? नाही काही बंधन नाही, काहीच नाही. मला फ्री सोडलं आहे कामासाठी, कसं काय नाही की नाही ते काय म्हणणार ते मला करायचं. उलट त्यांनी मला खूप कॉपरेट केलं म्युझिकमध्ये पण, म्युझिक मेकिंगमध्ये पण. तसं काही नाही, म्हणजे प्रशासन काही नाही की मी काय करू काय नाही, सगळं माझा मनाप्रमाणे आहे, तसं काही त्याचं प्रेशर नाही. आज चित्रपटाचा पहिला शेवटचा प्रश्न होता, चित्रपटाचा पहिला दिवस आहे म्हणजे मुहूर्त करताय चित्रपटाचं. अजून तुमच्या चित्रपट असं काय असेल की ते त्यांना प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा? पहिलं गोष्ट तर म्युझिक, ॲज युजल माझा म्युझिक नंबर 1 असतो, तेच मी या मराठीमध्ये पण दिलं आहे. आणि त्यानंतर स्टोरी चांगली आहे. ओके, थँक्यू आप बोलेंगे तो आपको देखो कैमरा को, कैमरा कैमरा को देखो. आपण एक्चुअली आदत हो गया, साल भर देखेंगे. नहीं आदत हो गया ना, इसके लिए आप बोलते तो लोग क्या समझेंगे आदमी चाहे महंगा है, इधर देख रहे हैं इधर सुन रहे हैं, वो हो जाएगा. आज का डायरेक्शन मेरा है अभी का. ठीक है, ओके आप इधर रहो, हाथ तो थोड़ा हो रहेगा. चलेगा. आज आपके फिल्म का मुहूर्त का दिन है और किरण शांतरव ने आपकी फिल्म का मुहूर्त किया है, कैसे लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है कि किरण जी आए थे ओपनिंग में, मेरे एक बार बोलने पे वो आ गए. ये मेरे लिए एक सौभाग्य की बात है, मीन्स एकदम बहुत अच्छी बात है कि वो आ गए यहाँ पर. उनके ही पिताजी का गाना आपने अपने लाजरा सांद्रा. लाजरा सांद्रा मुखला अपने फिल्म में लिया है. कैसी ये आइडिया आपको सूझ गई है कि ये गाना, पुराना गाना अभी नए पैमाने से नए पीढ़ी को दिखाए? एक्चुअली ये आइडिया हमारे प्रोड्यूसर साहब का था. उन्होंने जब भी कॉन्सर्ट मुझे बताया तो उन्होंने कहा ये गाना उनको लेना है, बट उस वक्त कुछ परमिशन वगैरह था नहीं उनके पास. तो किरण जी से मेरे अच्छे कॉन्टैक्ट्स थे, तो मैंने उनसे मिलकर परमिशन वगैरह का काम करके मैंने कहा कि इस गाने को हम लोग इस फिल्म में रीमेक करेंगे. आपका फिल्म का दिन है तो कितने दिन का शेड्यूल है आपका ये फिल्म का? हमारा 20 डेज़ का शेड्यूल है पूना में. आज पहला दिन हम फिल्म सिटी में कर रहे हैं, एक मुहूर्त है, मुहूर्त शॉट है और मुहूर्त भी कर रहे हैं. और बाकी इसके बाद हमारा 4 तारीख से फिल्म पूना में शूट है, पूरा शेड्यूल. आपकी ये फिल्म पब्लिक ने क्यों देखे, ऐसा आपको लगता है? ऐसा तो हर इंसान चाहेगा कि मेरी फिल्म वो देखे, बट एज़ यूजुअल मैं मेरी फिल्म में मेरे जितने भी, चाहे भोजपुरी हो, मैंने हिंदी किया है, म्यूज़िक एल्बम्स किए अम्बेडकर के ऊपर, मेरे गाने हिट होते हैं. मैं मेरे गानों के वजह से पब्लिक को अट्रैक्ट करता हूँ. तो वही चीज़ मैंने मराठी में भी दिया है, गाने मेरे हिट है और मुझे लगता है इन गानों से पब्लिक ज़रूर आएगी. थैंक यू वेरी मच. थैंक यू.